नमस्ते. टी-ई-टी एक्झाम, शिक्षक पात्रता परीक्षा, पेपर 1 व पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचे असणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची आपण संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी एक ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्समध्ये आतापर्यंत टी-ई-टीला मॅथ्सचे जेवढे काही टॉपिक विचारले गेले आहेत, ते सर्व टॉपिक आपण घेणार आहोत. त्यासोबतच त्या टॉपिक रिलेटेड जेवढे काही पी-वाय-क्यू प्रश्न म्हणजे या टी-ई-टीच्या पेपरमध्ये जेवढे काही मॅथ्सचे प्रश्न आलेले आहेत, त्या टॉपिक रिलेटेड ते सर्व आपण या सीरीजमध्ये घेणार आहोत. तर अशा या सीरीजचा आजचा आपला टॉपिक आहे चौकोन, क्वाड्रिलॅटरल अतिशय महत्त्वाचा टॉपिक. खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील. जसा त्रिकोण हा एक टॉपिक आहे, तसाच भूमितीचा चौकोन हा एक टॉपिक आहे. तर जे पेपर 1 व पेपर 2 चे कंबाईन टॉपिक आहे, त्यापैकीच एक असणारा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे चौकोन आहे. पहा आपण त्रिकोण, वर्तुळ म्हणजे भूमितीला बायफर्गेट केलंय वेगवेगळ्या पार्टमध्ये. तर त्यापैकी चौकोन आता आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर हे काही टॉपिक तुम्हाला समोर दिसतात. हे फक्त पेपर 1 चे टॉपिक आहेत. हे फक्त पेपर 2 चे आहेत आणि आधी पाहिले आपण ते पेपर 1 व 2 चे टॉपिक. ठीक आहे. जनरली आपण काय करतो का आधी सर्व क्वेश्चन पाहतो, नंतर त्याच्या कन्सेप्ट पाहतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. पण या सीरीजमध्ये आपण तसं म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण तसं करणार नाहीये. तर आजच्या सेशनमध्ये प्रश्न आणि त्याच्यासोबतच त्याच्या प्रॉपर्टी लगेचच पाहणार आहोत. त्याचे गुणधर्म लगेच पाहणार आहे. जेणेकरून ते तुम्हाला त्याच ठिकाणी काय होईल समजायला सोपं जाईल. कारण नंबर ऑफ क्वेश्चन जरा थोडेसे जास्त आहेत आणि पॅटर्न पण वेगवेगळे पॅटर्न बदलत राहतात. मग सर्व कन्सेप्ट एकदम पाहिल्या तर त्या विसरू शकतात. सो आपण प्रश्न आणि कन्सेप्ट त्याच्या सायमल्टेनियसली सोबतच पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आजच्या प्रश्नाला. पहा ह्या सेशनमध्ये जेवढे काही प्रश्न होणार आहेत ते सर्व पी-वाय-क्यूच असणार आहे. आतापर्यंत विचारले गेलेले टी-ई-टीचे प्रश्न चौकोन या टॉपिकवर. पहा खाली सत्यविधानांसाठी योग्य पर्याय कोणता? समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता हा जो प्रश्न दिलाय आणि खाली काही प्रश्न दिलाय त्याला काही गुणधर्म दिलेले आहेत. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे काही गुणधर्म दिले तर खाली काही ऑप्शन दिलेत, पर्याय दिलेत. त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय चॉईस करायचा आहे, निवडायचा आहे. तर यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे तर समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म तुम्हाला माहित पाहिजे. आता त्यासाठी तुम्हाला त्या पूर्ण कन्सेप्टच माहित पाहिजे. आता त्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. आपण काय इन डेप्थ फार जाणार नाहीये. ॲज अ तुम्ही टीचर असला ना बऱ्यापैकी तुम्ही तेच शिकवताय. पण तरी पण तुम्हाला एक बेसिक माहिती असावी म्हणून आपण एक थोडक्यात एक रिपीट रिव्हिजन घेणार आहे सर्व आकृत्यांची आयत. तुम्हाला माहिती आहे तर प्रत्येक चौकोनाला 5 गुणधर्म असतात. त्यातला एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे समांतर. सर्वांच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात हे लक्षात ठेवा. मग तो आयत असेल, चौरस असेल, समांतरभुज चौकोन असेल आणि समभुज चौकोन असेल. ओके. ठीक आहे. आता ही तर माहिती आहे तुम्हाला चौकोन, चौकोनाला 4 बाजू, 4 कोन आणि बंदिस्त आकृतीला चौकोन म्हणतात. चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते? 360 अंश असते. बरोबर आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180, चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज 360 आणि बाकी चौकोनाचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. आयत, चौरस, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन आणि अजून एक आहे आणि तो आहे समलंब चौकोन. काय? समलंब चौकोन. आलं लक्षात? ठीक आहे. तर पहा पहिलं गुणधर्म पाहूया आपण. समांतर आता बाजूचे 2 गुणधर्म असतात. कोनाचा एक गुणधर्म असतो आणि कर्णाचे परत 2 गुणधर्म असतात. ते कोणते ते पाहूया. तर सुरुवात समांतर. समांतर हा शब्द सुरुवातीला लिहून ठेवण्यामागचं कारण असं का हे जे तुमच्या समोर 4 चौकोन दिसत आहेत, ह्या 4ही चौकोनाच्या समोरासमोरील बाजू नेहमी समांतरच असतात. ठीक आहे. त्यानंतर बाजूचा दुसरा एक गुणधर्म आहे. आयताच्या आहे ना समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात. समोरच्या बाजू कशा असतात? एकरूप. मग असं कोणाचं असतं अजून? तर ते असतं समांतरभुज चौकोनाच्या. समांतरभुज चौकोनाच्या सुद्धा समोरच्या बाजू कशा असतात? एकरूप असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे बाजूचे हे जे 2 गुणधर्म आहेत, समोरासमोरील बाजू एकरूप. हे कोण आहे? आयत आणि चौरस आहे. त्यानंतर आहे चौरसाचं जर तुम्ही पाहिलं तर चौरसाच्या सर्व भुजा काय असतात? एकरूप असतात. चौरसाच्या सर्व भुजा एकरूप. मग असं अजून कोणाचं असतं? तर समभुज चौकोनाच्या सर्व भुजा काय असतात? एकरूप असतात. ओके. म्हणजे सर्व बाजू समान असतात. त्यानंतर आलो आपण कोनाकडं. कोन. आता आयत. आयताचा प्रत्येक कोन हा काय असतो? काटकोन असतो. प्रत्येक कोन काटकोन असतो. 90 अंशाचा असेल तरच तुम्ही त्याला काटकोन म्हणता. मग असा अजून कोणाचा आहे? चौरसाचा आहे. पहा चौरसाचा प्रत्येक कोन काय असतो? काटकोन असतो. त्यानंतर समांतरभुज चौकोनाचे कोन जर तुम्ही पाहिले समभुज आणि समांतरभुज तर याचे समोरचे कोन एकरूप असतात. समोरासमोरील कोन कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे हे कोन जे आहेत समोरासमोरील कोन एकरूप हे समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन. त्यानंतर आलो आपण कर्ण. तर कर्ण आयताचे कर्ण जे असतात ना ते एकरूप असतात. आयताचे कर्ण कसे असतात? एकरूप. मग अजून कोणाचे कर्ण एकरूप आहेत? चौरस. चौरस आणि आयताचेच कर्ण एकरूप आहेत. बाकी जर तुम्ही इथं पाहिलं तर ह्या दोघांचे कर्ण एकरूप नसतात. आता त्यानंतर जर पाहिलं तर कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. 100% दुभागतात. त्यानंतर आहे
चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात 100% दुभागतात. त्यानंतर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात 100% दुभागतात. समभुज आणि समांतरभुज सर्वांचे कर्ण परस्परांना दुभागतात. लक्षात ठेवा, सर्वांचे कर्ण परस्परांना दुभागतात. फक्त या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, जी की चौरस आणि समभुज चौकोनामध्ये काय याचे जे कर्ण आहेत ना, ते एकमेकांना इथं काटकोन तयार करतात. हे फक्त दोघांचीच प्रॉपर्टी, दोघांचाच गुणधर्म आहे. काय चौरसाचे कर्ण जे मध्ये एकत्र येतात ना, त्या ठिकाणी काटकोन होतो. समभुज चौकोनाचे कर्ण जिथे एकत्र येतात तिथे काटकोन होतो. बाकी मग मात्र दुभागतात. या पद्धतीने तुम्हाला याच्या प्रॉपर्टी, याचे गुणधर्म लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर समलंब चौकोन म्हणजे काय, ज्याच्यात एक जोडी समांतर असते त्याला समलंब चौकोन असं म्हणतात. त्यानंतर समलंब द्विभुज चौकोन असं एखादं नाव जर तुम्हाला आलं तर समजायचं का जी बाजू समांतर नाहीये तर ती दुसरी बाजू जोडी जी आहे ती एकरूप असते. म्हणजे एक जोडी काय असते समांतर असते आणि दुसरी जोडी एकरूप असते, त्याला समद्विभुज समलंब चौकोन असं म्हणतात. समद्विभुज, सम सारख्या, द्वि म्हणजे दोन, भुज ओके, समद्विभुज म्हणजेच त्याला दोन, एक जोडी समांतर आणि एक जोडी एकरूप. आता हे जर असेल तर त्याचे हे जे बेसचे कोण असतात ना, हे सुद्धा काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे. आता एक अजून प्रॉपर्टी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची, जर ह्या दोन समांतर रेषा असतील तर तयार होणारे हे आंतरकोन यांची बेरीज किती असते, 180 अंश असते. त्यानंतर जर पाहिलं तर ह्या समांतर दोन रेषा हा कोन आणि हा कोन याला आपण व्युत्क्रम कोन म्हणतो, ते एकरूप असतात. आणि त्यानंतर जर पाहिलं तर संगत कोन, ओके, म्हणजे हा कोन आणि हा कोन हे काय असतात, एकरूप असतात. याला आपण संगत कोन असं म्हणतो. तर हे एक गुणधर्म तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. तर हे आपण फक्त एकदा गुणधर्म पाहिलेत, तुम्ही लिहून घ्या. माहिती तुम्हाला तर बऱ्यापैकी, तरी पण एकदा आपण जस्ट ओव्हरलुक ते केलेलं आहे. आता इथं जर पाहिलं तर पहा, समांतरभुज चौकोन, चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतात, बरोबर आहे. ओके, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, बरोबर आहे. आताच आपण पाहिलं समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, बरोबर आहे. म्हणजे ए बी सी हे सर्वच्या सर्व पर्याय काय आहे, योग्य आहेत. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे आलो. पहा, आता खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. पहा, कोणत्या चौकोनाचे कर्ण, समांतरभुज चौकोनाचे 100% नाही, आयताचे कर्ण एकरूप असतात, समभुज चौकोनाचे कर्ण नाही, चौरसाचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे बी आणि डी, बी आणि डी पहा, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे, डी. जिथं बी आणि डी हे दोन कर्ण काय असतात, एकरूप असतात. म्हणजे गुणधर्मावर प्रश्न विचारले जातात, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. शेजारी समभुज चौकोनाची यनची किंमत काढायचं आपल्याला विचारले. इथं यन दिलेला आहे आणि हा जो चौकोन आहे हा समभुज चौकोन आहे. आताच आपण पाहिलं का समभुज चौकोनाचे कर्ण ज्या ठिकाणी एकत्र येतात, काय सांगतोय मी तुम्हाला, समभुज चौकोनाचे कर्ण ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी कोणता कोन होतो, 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे इथं 90 आहे, इथं सुद्धा 90 आहे, इथे सुद्धा 90 आहे आणि इथे सुद्धा 90 आहे. म्हणजे हा एक 90 आहे. आपल्याला कोण काढायचा आहे, यन काढायचा आहे. मग आता जर मी ह्या फक्त त्रिकोणाचा विचार केला, लक्षात आलं त्रिकोण कोणता आहे तुमच्या, जर मी फक्त ह्या त्रिकोणाचा विचार केला तर इथं किती दिलंय, 90 दिलंय, हा यन दिलाय. आता हा पहा, समोरासमोरील बाजू नेहमी समांतर असतात. म्हणजे हा आणि ही बाजू एकमेकाला काय समांतर आहे. आताच आपण पाहिलं. आणि जर समांतर असेल तर इकडचा कोन आणि इकडचा कोन एकरूप असतो, याला म्हणतो आपण व्युत्क्रम कोन. आणि व्युत्क्रम कोन म्हणजेच अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलने हा 20 आहे, म्हणजे हा पण किती झाला, 20 झाला. हा 20, हा 90 आहे. ओके, 90 आणि 20 110. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे 180 वजा 110 बरोबर आहे, म्हणजे किती आले, 70. म्हणजे यांच्या वाट्याला किती जाणार आहेत, 70 जाणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आले लक्षात. कशा पद्धतीने, हा 90 आहे, हा 20 आहे, 20 इकडचा झाला, 20 आणि 90 110, 180 मधून 110 गेले, राहिले 70. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय बा, चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन चक्रीयपणे आणि समलंबपणे. आता चक्रीय म्हणजे काय, जो वर्तुळावर असतो. ओके, समलंब म्हणजे काय, ज्याची एक जोडी समांतर असते, ज्याची एक जोडी काय असते, समांतर असते. आणि चक्रीय चौकोन असल्यामुळं ही जोडी समांतर आहे आणि हे एकरूप आहे. ओके, चौकोनाचे एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे. हा जो एक कोन आहे, आता चक्रीय चौकोनाचं सर्वात महत्वाचं समलंब चौकोन, समोरासमोरील कोन हे काय असतात, ह्या दोघांची बेरीज 180 अंश असते. समोरच्या समोरचे जे कोन असतात त्यांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलं का एक कोन दुसऱ्याच्या तिप्पट आहे.
ओके, म्हणजे जर मी एकाला x म्हणलं तर दुसरा काय होणार आहे त्याच्या 3x होणार आहे. दुसरी गोष्ट समलंब चक्रीय समलंब चौकोन असल्यामुळं हा कोन जेवढ्या मापाचा आहे तेवढाच हा मापाचा असणार आहे आणि तेवढ्या हा जो कोन आहे तेवढ्याच मापाचा हा कोन असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, ह्या दोघांची बेरीज 180, ह्या दोघांची बेरीज 180. आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे एक कोन जर मी x मानतोय तर हा 3x होणार आहे, कारण तो त्याच्या काय सांगितलंय त्यांनी 3 पट आहे. हा 3x असेल तर हा पण 3x होणार आणि हा पण काय होणार x होणार. ठीक आहे. तर आता आपल्याला फक्त दोघांचा विचार करायचा आहे. ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे? 180. कारण चक्रीय चौकोन म्हणजे काय, जे वर्तुळावर असतात. वर्तुळावर असणाऱ्या चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज ही 180 अंश असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात जर आपण याला नावं दिली ABCD तर A आणि C ची बेरीज 180, म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180 म्हणजे किती आले हे? ओके, म्हणजे 4x बरोबर किती आले? 180. म्हणजे x बरोबर 180 भागिले 4 म्हणजे x बरोबर 4 चौक 16 उरले 2 4 25 म्हणजे x ची किंमत किती आली? 45. तर त्याच्या कोनाचे माप किती असेल? तर ते किती आहे? 45. पर्याय क्रमांक 4. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय, खाली दिलेल्या समद्विभुज समलंब चौकोन ABCD. ओके, समद्विभुज म्हणजे एक जोडी समांतर आणि एक जोडी एकरूप. आलं लक्षात? ठीक आहे. समांतर कोण आहे? AD आणि BC. BC समांतर आहे. CD 17 आहे. CD किती आहे? 17. म्हणजे ही लांबी जर 17 असेल तर ही पण किती असणार आहे? 17च असणार आहे. आलं लक्षात? मला वाटतं पेन दुसरा वापरावा. ठीक आहे. ओके, हे किती आहे? 17. म्हणजे हे पण किती आलं? 17. आलं लक्षात? ठीक आहे. BM 8 आहे. BM 8 आहे. हे जर 8 असेल तर हे पण किती होणार आहे? 8. कारण हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. हे जर समान आहे आणि हे जर समांतर आहे तर इथून टाकलेले हे 90 असणार. हे 90 झाल्यामुळे इथं झाले आयत. आयताच्या समोरच्या बाजू समान असतात. इकडे जेवढा कोपरा राहणार आहे तेवढाच तिकडे राहणार आहे. हे टोटल 8 असेल तर हे पण 8 होणार. आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलंय B पासून C पर्यंत टोटल किती दिले? 36. 36 मधनं 16 गेले म्हणजे ही जी बाजू राहिली ही राहिली 20. म्हणजे ही पण किती होणार? 20. कारण हा कोण झाला? आयत. आयताचे जर खालचे जर हे दोन काटकोन आहेत तर वरचे सुद्धा काय होणार आहेत? काटकोनच होणार आहेत. आणि प्रत्येक कोण काटकोन असेल दिलेल्या आकृतीचा तर त्याला आपण आयत म्हणतो. आयताच्या समोरच्या बाजू समान असतात. तर रेखांकित न केलेल्या भागांच्या आकृतीच्या परिमितीतील रेखांकित न केलेल्या भागाच्या आकृतींच्या परिमितीतील फरक किती सेंटीमीटर? तर इथे जर पाहिलं तर हे 20 आहे आणि हे 20 आहे. म्हणजे टोटल किती आले? 40. त्यानंतर याची परिमिती पहा. ही बाजू आपल्याला काही विचारत घ्यायची गरज नाहीये, कारण ती आपल्याला त्याची बेरीज केली तरी ती मायनसच होणार आहे. म्हणजे हे आले 17 आणि हे आले 8. 17 आणि 8 25. 25 आणि इथं 25 याची परिमिती म्हणजे काय? दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्याला आपण परिमिती म्हणतो. मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाच्या 3 बाजूंची बेरीज. चौकोनाची परिमिती म्हणजे चौकोनाच्या 4 बाजूंची बेरीज. मग तुम्ही म्हणाल सर इथं चौरसाची ह्या आयताची बेरीज करताना तुम्ही ह्या 2 बाजू का नाही घेतल्या? जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याला जे उत्तर काढायचे ते रेखांकित भाग आणि न केलेला भाग या दोनची काय करायची? परिमितीची वजाबाकी करायची. आता हा रेखांकित न केलेला भाग आहे आणि हा रेखांकित केलेला भाग आहे. इथं जर पाहिलं तर AM आणि DN हे चौरस आयतामध्ये पण येतात आणि त्रिकोणांमध्ये पण येतात. म्हणजे इथं जर मी 10 केले, ऍड केले तर इकडच्या 10ला ते वजाच होणार आहे. इकडे जर 10 मी याच्यात मिळवले तर तिकडच्या याला ते वजाच होणार आहे. म्हणजे खरी जी वजाबाकी होणार आहे ती फक्त ह्या 2 बाजूंची आणि ह्या त्रिकोणाच्या ह्या 2 बाजू, ह्या त्रिकोणाच्या ह्या 2 बाजू. आलं लक्षात? म्हणजे हे होणारे 25, हे होणारे 25 म्हणजे टोटल त्यांची बेरीज किती झाली? 50. आणि 50 मधनं मला वाटतं आयताच्या ह्या जर बाजू वजा केल्या तर उत्तर किती आलं? 10. म्हणजे पर्याय क्रमांक 1. आले लक्षात? CD A बरोबर B बरोबर 90. A आणि B बरोबर 90. ओके. C बरोबर 60. ओके. AD बरोबर 7. A पासून D पर्यंत हे 7 आहे. ओके, ठीक आहे. BC बरोबर 11. B पासून C पर्यंत हे टोटल 11 आहे. B पासून C पर्यंत. तर AC बरोबर किती? तर AC बरोबर किती? आपल्याला पहा, ह्या AC ची लेंथ आपल्याला विचारली. जर मला AC ची लेंथ काढायची असेल तर हा 90 आहे, हे 11 आहे. म्हणजे मला AB माहित पाहिजे आणि AB जर मला काढायचा असेल तर माझ्याकडे एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे कोणता आहे? पहा आता मला AC काढायचं आहे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी मी काय केलं, इथून इथं 90 टाकलं, हे 90 आलं. म्हणजे हा काय झाला? तयार झाला आहे. कारण हे 2 90 आहेत, हा पण 90 आहे म्हणजे हा पण किती असणार? 90 असणार. हे 7 आहे म्हणजे हे पण किती झालं? 7 झालं. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा किती आहे? 90 आहे. हा 60 आहे म्हणजे हा किती असला पाहिजे? 30. हा किती असला पाहिजे? 30. कारण
हा 90, हा 60 म्हणजे हा 30. ओके ठीक आहे. आता हे टोटल 11 आहे. या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत 11 आहे. 11 मधनं 7 गेले. 11तून 7 गेले तर राहिले किती? 4. ओके म्हणजे एवढे जे मेजरमेंट आहे 4. आता तुम्हाला काल आपण त्रिकोणाचा जो टॉपिक पाहिला त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का 30 अंश कोनासमोरची बाजू काय सांगतोय मी तुम्हाला 30 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. जर 30 अंश कोनासमोरची बाजू जी 4 आहे ती कर्णाच्या निम्मी आहे तर तुमचा या ठिकाणचा जो कर्ण तुम्हाला दिसतोय तो किती असला पाहिजे? 8 असला पाहिजे. मग आता जर तुम्हाला एक कळलंय का हा जो कर्ण आहे 60 अंश कोनासमोरची बाजू म्हणजे ही बाजू कर्ण कळला तुम्हाला आता. ओके ती काय असते 30 अंश कोनासमोरची बाजू कशी असते 30 अंश कोनासमोरची बाजू म्हणजे कोण ही बाजू ही कर्णाच्या कशी असते हाफ असते. कर्ण कोण आहे डीसी. ओके डीसीच्या काय असते हाफ असते. आता ती किती दिली होती 4 ती 4 दिली म्हणजे ती काय झाली दुप्पट झाली. ओके मग आता 60 अंश कोनासमोरची बाजू कशी असते वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण कर्ण कोण आहे डीसी. मग आता डीसी तुम्हाला मिळालेला आहे वर्गमुळात 3/2 इथं किती आहे 8. ओके दोन्ही इथं भागलं तर किती आले 4 वर्गमुळात 3 म्हणजे ही जी बाजू आहे ही किती आहे 4 वर्गमुळात 3. ही जर 4 वर्गमुळात 3 आहे तर ही पण किती झाली 4 वर्गमुळात 3. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता मला एवढीचीच गरज होती काय म्हणजे इथं मी कोणता प्रमेय वापरला लक्षात आलं 30-60-90चा प्रमेय. ठीक आहे. मग आता मला काय काढायचंय तर आता मला काढायचं आहे एसी काढायचं आहे. आता एसी जर मला काढायचं असेल तर मला हा पाया माहिती आहे मला ही हाईट माहिती आहे ही आहे 11 ही आहे 4 वर्गमुळात 3 आणि जर मी पायथागोरसचा प्रमेय वापरला तर काय होणार आहे एसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर काय होईल बीसीचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग. ओके ठीक आहे. मग बीसी किती आहे 11चा वर्ग अधिक ए बी म्हणजे 4 वर्गमुळात 3 याचा वर्ग 11चा वर्ग 121 अधिक 4चा वर्ग 16 आणि वर्गमुळात 3चा 3 म्हणजे इथं झाले 121 अधिक 16 त्रिक 48. 121 मध्ये जर मी 48 मिळवले तर एसीचा वर्ग बरोबर 9 9 6 169 म्हणजे एसी इथं जर मी वर्गमूळ घेतलं तर 169 कोणाचा आहे 13चा वर्ग म्हणजे एसीची लेंथ किती मिळाली मला 13. लक्षात म्हणजे या ठिकाणी तुम्ही गुणधर्म कोणता शिकला 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते 60 कोनासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण असते आणि 45 अंश कोनासमोरची बाजू माहीत करून ठेवा. ऑलरेडी ही माहिती आपण त्रिकोण या टॉपिक मध्ये पाहिलेली आहे. 45 अंश कोनासमोरची बाजू ही 1/2 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण असते. आलं लक्षात? ठीक आहे. तर त्याच्या पुढचा प्रश्न पहा समभुज चौकोन हा आयत असतो समभुज चौकोन हा आयत असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणारी बाब खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या. ठीक आहे. समभुज चौकोन समभुजला हा डॉट डॉट असतो समभुज चौकोन हा टिंब असतो. ठीक आहे. समभुज चौकोन ज्याच्या सर्व बाजू काय असतात समान असतात समांतरभुज चौकोन असतो. ठीक आहे. समभुजला तुम्ही समांतर म्हणू शकता कारण समांतरभुजच्या सर्व गुणधर्म समभुज चौकोन हा समांतरभुजचे सर्व गुणधर्म हे करतो म्हणजे ॲक्वायर करतो. त्यानंतर काटकोन चौकोन म्हणजे आयत समभुजला तुम्ही आयत म्हणू शकत नाही. ओके म्हणजे फक्त पर्याय काय आहे योग्य आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न जर इथं पाहिलं तुम्ही शेजारील समभुज चौकोनात ए ची किंमत किती मला वाटतं असा प्रश्न आता आपला झालेला आहे. हा कोणता चौकोन आहे समभुज चौकोन आहे. हा जर समभुज चौकोन आहे तर प्रत्येक कर्ण म्हणजे कर्ण जिथे एकत्र येतात तिथं 90 म्हणजे हा 90 झाला. हा जर ए आहे तर मला वाटतं हा पण एच आहे. ओके ठीक आहे. किंवा हा 70 आहे तर हा 70 आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता हा 90 आहे हा 70 आहे त्रिकोणाच्या 3 कोणाचे म्हणजे ह्या त्रिकोणाचा आपण विचार करूया. जर मी ह्या त्रिकोणाचा विचार केला तर एक 90 आणि एक 70 90 आणि 70 160 90 आणि 70 160 आणि 160 अधिक ए बरोबर 180 म्हणजे एच्या वाट्याला किती आले 20 कारण त्रिकोणाच्या 3 कोणांची मापांची बेरीज 180 180 मधनं 60 गेले 160 गेले तर किती मिळाले तुम्हाला 20 मिळाले. झालं प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न चौरस हा डॉट डॉट असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या. चौरस हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौरस जो आहे तो सर्वांचे गुणधर्म ॲक्वायर करतो. चौरस म्हणजे चौरसाला तुम्ही काही म्हणू शकता कोणत्याही नावाने चौरसाला संबोधू शकता तुम्ही. म्हणजे चौरस हा समांतरभुज पण असतो समभुज पण असतो आणि काटकोन पण असतो म्हणजे की तीनही पर्याय काय आहेत त्याच्यासाठी योग्य आहेत. चौरसाला तुम्ही काहीही म्हणू शकता हे लक्षात ठेवा. ओके ठीक आहे.
त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न, समभुज चौकोनाच्या प्रतलात चौकोनाच्या बाजूंपासून सारख्या अंतरावर असणारे किती बिंदू असतात? समभुज चौकोन म्हणजे या पद्धतीने हा चौकोन आहे असं समजा, आणि ह्या चारही बाजू काय समान आहेत, समोरच्या समोरचे कोण एकरूप आहेत आणि कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभगतात. या चौकोनाच्या बाजूंपासून सारख्या अंतरावर असणारे किती बिंदू असतात? ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू ह्या पॉईंट पासून समान अंतरावर असणारा एकच पॉईंट असू शकतो, कारण ह्या तीनही बाजूंपासून काय पाहिजे, तो समान अंतरावर पाहिजे. आणि सॉरी, चारही बाजूंपासून, आणि चारही बाजूंपासून जर समान अंतरावर पाहिजे असेल तर ऑब्विसली तो पॉईंट काय असणार आहे, एकच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय दिला या ठिकाणी. ABCD हा 6 बाजू असलेला चौरस आहे. चौकोन ABCD हा 6 सेमी बाजू असलेला चौरस आहे. म्हणजे ही 6 आहे, ही पण 6, ही पण 6 आणि ही DC पण 6 आहे. ओके, बाजूला लिहितो. ABDचा दुभाजक, ABDचा दुभाजक म्हणजे हा. ओके, ठीक आहे. दुभाजक बाजू CD ला E बिंदू छेदतो, CD ला E बिंदू छेदतो. ओके, तर BEच्या लांबीचा वर्ग किती? BEच्या लांबीचा मला वर्ग काढायचा आहे. BEच्या लांबीचा वर्ग. आता BE जर पाहिलं तुम्ही तर नीट पाहिलं तर हा त्रिकोण तुमच्या लक्षात येईल. पहा, हा एक त्रिकोण, इथं हा काटकोन आहे कारण तो चौरसाचा कोन. म्हणजे आपण जर काटकोनात प्रमेय वापरला, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजी एवढा होतो, तो म्हणजे EC चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता आपल्याला हे माहिती आहे BC चा वर्ग किती आहे, 6. मग आता आपल्याला माहित कोण नाही, EC चा वर्ग. EC मधला DC पण तुम्हाला माहिती आहे, मग DC 6 आहे हे माहिती आहे आपल्याला, तर ED माहित नाही. मग ED ची लेंथ कशी काढायची पहा. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा पूर्ण किती अंशाचा कोन आहे, 90 अंशाचा. पहा, नीट समजून घ्या, लक्षात येते का पहा. हा पूर्ण आहे 90 अंशाचा. 90 पैकी हा जो कोन आहे हा असणारे 45 आणि हा असणारे 45, कारण चौरसाची कर्ण एकमेकांच्या त्या कोनाला सुद्धा दुभागतात. म्हणजे हा टोटल किती होता, 90 होता. त्या 90 मधून हा कोन कर्ण त्याचा आहे, याचा विचार BEचा नंतर करा. आधी आपण BDचा विचार करतो. BDने काय केलं, त्या कोनाला दुभागलं. ओके, म्हणजे हा झाला 45, हा झाला 45. आता 45 मध्ये पण ते म्हणतात का हा त्याचा दुभाजक आहे. मग 45च्या निम्मे म्हणजे 22.5. म्हणजे हा जो कोन आला हा कितीचा आला, 22.5. कारण त्यांनी सांगितले का हा दुभाजक आहे, हा दुभाजक आहे 45चा. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जर तुम्ही पाहिलं तर EDB हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय, या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे. आता हा पण किती अंशाचा असणार आहे, हा 45 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा पण किती 45 आहे, हा 45 आहे. पहा बरं का, हा किती आहे, 45 आहे. मग जर हा 45 आहे, बदलूया आपण, हा किती आहे 45. जर हा 45 आहे तर बाह्य कोनाचं माप हे त्याच्या शेजारचा सोडून, म्हणजे त्याच्या शेजारचा म्हणजे कोणता, चौकोन नीट समजून घ्या. पहा, त्रिकोण आहे हा, याचा हा बाह्य कोन आहे. बाह्य कोन म्हणजे काय, तो शेजारचा सोडून उरलेल्या दोघांची बेरीज. मग हा जो कोन आहे हा शेजारचा सोडून उरलेल्या दोघांची बेरीज आहे. हा 22.5 आहे, म्हणजे हा पण किती असला पाहिजे, 22.5च असला पाहिजे. याचा अर्थ, कारण दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 45. याचा अर्थ ही बाजू आणि ही बाजू काय एकरूप आहे. कारण त्रिकोण लक्षात आलं तुमच्या. पहा बरं का, परत एकदा रिपीट करतोय मी. हा दिला बाह्य कोन, हा आहे 45चा. याचं मेजर किती असतं, याचं माप असतं शेजारचं सोडून उरलेल्या दोघांची बेरीज. म्हणजे ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा आहे, ह्याची बेरीज आली पाहिजे 45, त्यापैकी हा आहे 22.5, म्हणजे याच्या वाट्याला पण गेले 22.5. जर हा आणि हा 22.5, हा पण 22.5 आहे, म्हणजे ह्या दोन बाजू एकरूप आहेत. कारण समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय सांगतो, जर बेसचे कोन एकरूप असतील तर बाजू सुद्धा काय असतात, एकरूप असतात. म्हणजे ह्या दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे एक तर फायनल झालं, EDची जेवढी लांबी आहे तेवढीच BDची लांबी. आता BD काय, चौरसाचा कर्ण. आता चौरसाचा जो कर्ण आहे, आताच आपण मागच्या एका प्रश्नामध्ये पाहिलं का, 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या अर्धी असते. 60 अंश कोनासमोरची बाजू ही वर्गमुळात 3/2 गुणिले असते. तसं आता तुम्ही जर इथं पाहिलं तर हा 45 अंशाचा कोन आहे, सॉरी हा 90, इथं 90 आहे, हा त्याचा कर्ण आहे. आणि चौरसाचा कर्ण जो असतो ना, लक्षात ठेवा डायरेक्ट, चौरसाचा कर्ण हा असतो बाजू गुणिले वर्गमुळात 2. काय लिहिले, बाजू गुणिले वर्गमुळात 2.
मग कर्णाची लांबी किती झाली 6 वर्गमुळात 2, कारण बाजू किती 6. मग आता तुम्हाला कर्ण मिळाला. जर बीडीची लांबी वर्गमुळात 6 वर्गमुळात 2 आहे, तर ईडी पण किती झालं 6 वर्गमुळात 2. मग आता 6 वर्गमुळात 2 आणि ह्या दोघांची काय होणार आहे बेरीज होणार आहे. म्हणजे ईसी काय झालं पहा, ईसी काय झालं तर ईसी झालं 6 अधिक 6 वर्गमुळात 2. ह्या दोघांची काय केली बेरीज आणि त्याचा आपण काय केला वर्ग केला. आता हा वर्ग करत असताना जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा हा वर्ग याचा पण होणार, हा वर्ग याचा पण होणार. आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त काय करायचंय, जर तुम्ही इथं पाहिलं तर पहिली गोष्ट आपण इथून काय कॉमन काढू शकतो 6 ला कॉमन काढू शकतो. जर मी 6 ला कॉमन काढलं, आधी वर्ग केलेलं नाहीये. मग आता इथं पाहूया आपण काय केलं, मी 6 ला कॉमन काढला, आतमध्ये काय राहिला 1 राहिला, अधिक 1 अधिक 6 इथला पण बाहेर आला, त्यामुळे इथं राहिले वर्गमुळात 2 आणि ह्या टोटलचा काय वर्ग अधिक पलीकडे कोण आहे 6चा वर्ग. मग आता हा वर्ग याचा पण होणार, हा वर्ग याचा पण होणार. आता हा वर्ग याचा झाल्यामुळे काय झालं 6चा वर्ग इथं आली 36. इथं काय होणार आहे 1 अधिक वर्गमुळात 2 याचा काय झाला वर्ग अधिक इथं किती आले 36. आता आपण असंही करू शकतो, हा 36 आणि हा 36 पुन्हा कॉमन बाहेर जर काढला मी, पहा हा वर्ग आधी याचा झाला 36 केला, हा वर्ग याचा झाला इथं लिहिला, हा वर्ग इथं आहे. 36 जर मी बाहेर कॉमन काढले तर आतमध्ये इथं पहा इथं करायला इथं 36 बाहेर आल्यामुळं 1 अधिक वर्गमुळात 2 याचा वर्ग अधिक किती आहे 1. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर आता हा 36 इथं जर पाहिलं तर a चा वर्ग 2ab अधिक b चा वर्ग, म्हणजे इथं पहा a चा वर्ग म्हणजे 1, 2ab म्हणजे काय 2 वर्गमुळात 2 आणि b चा वर्ग म्हणजे काय वर्गमुळात 2 चा वर्ग फक्त 2 अधिक हा राहिलेला 1. म्हणजे इथं जर पाहिलं तर 36 1 2 3 झाले, हे 4 4 अधिक 2 वर्गमुळात 2 इथं 4 आहे, इथं 2 आहे, म्हणजे 2 ला तुम्ही बाहेर काढू शकता. 2 बाहेर आल्यामुळे ह्या 36 ला गुणिले झाले, ते झाले 72. ओके, 2 बाहेर राहिल्यामुळे इथं 2 राहिले आणि इथले 2 बाहेर गेल्यामुळे इथं वर्गमुळात 2 राहिले. ओके, म्हणजे 72 2 वर्गमुळात 2 पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता, किंवा तुम्ही इथंही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. डायरेक्ट जरी तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलं a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, या पद्धतीने तुम्ही गेलात तरी तुम्हाला सेम उत्तर मिळणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. इथलं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, डझंट मॅटर. म्हणजे वाटल्यास मी तुम्हाला करून दाखवतो. तर पहा इथं a अधिक b कंसाचा वर्ग आहे. a अधिक b कंसाचा वर्ग काय सांगतो पहा, a चा वर्ग म्हणजे 36 अधिक 2ab. ओके, 2a गुणिले b म्हणजे किती झाले 6 6 36 36 2 72 72 वर्गमुळात 2 आणि इथं याचा वर्ग म्हणजे इथे किती होणार आहे 36 6चा वर्ग 36 आणि वर्गमुळात 2चा फक्त 2 अधिक हा किती आहे 36. ओके, ठीक आहे. म्हणजे हे 36 36 अधिक हे 72 वर्गमुळात 2 अधिक 36 दुने हे परत 72 अधिक हे किती आली 36. हे 36 आणि हे 36 परत ह्या दोघांची बेरीज किती आली 72 अधिक परत हे 72 बरोबर आहे. आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर किती आहे 72 वर्गमुळात 2. ठीक आहे, म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 72 आणि 72 4 144 अधिक 72 वर्गमुळात 2. जर दोघांमधनं 72 मी कॉमन काढले तर इथं 72 कॉमन आल्यामुळे 2 राहिले, कारण 72 ला 2 निघून टाकले 144 होणार आहे. इथले 72 कॉमन आल्यामुळे इथे 2 राहिले. तर या पद्धतीनेही तुम्ही इथपर्यंतच पोहोचणार आहात. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. थोडासा लेंदी होता, पण आला होता, सोडवायचा. आता इथं पाहिलं तर पहा काय प्रश्न विचारला, एका चौकोनाच्या क्रमागत 4 कोनाच्या मापांचे प्रमाण 4 कोनांच्या मापांचे प्रमाण 4 16 28 20 आहे. चारही बाजू डिफरंट आहे, तर तो चौरस होऊ शकत नाही. समांतरभुजच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे 2 जोड्या तरी समान पाहिजे नव्हत्या. सॉरी, म्हणजे हा पण नाही. समभुजच्या सर्व बाजू एकरूप पाहिजे नव्हत्या आणि सॉरी चौरसाचे सर्व कोन समान असतात.
कोणांचे प्रमाण दिले आहे. सर्व कोण 90 अंशाचे म्हणजे समान, हा ऑप्शन संपलेला आहे. समोरासमोरील कोण समान, समोरासमोरील कोण समान, तर एकच ऑप्शन राहतो फक्त समलंब चौकोनाचा. आलं लक्षात का? कारण इथला प्रत्येक आकडा वेगळा आहे बा. प्रत्येक आकडा वेगळा आहे, याचा अर्थ समलंब चौकोन होऊ शकतो, कारण समलंब चौकोनाचे चारही कोन वेगळे वेगळे येऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. तर या ठिकाणी चौकोन नावाचा टॉपिक तुमचा संपलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल का चौकोन या टॉपिकवर चौकोनाचे गुणधर्म जर तुमचे व्यवस्थित पाठ असतील तर मला वाटत नाही तुम्हाला या टॉपिकवरचा कोणता प्रश्न अवघड जाईल. ओके, फक्त आता हे टॉपिक मिक्स होत जाणार आहे पहा. चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, भूमी म्हणजे सर्व भूमिती एकत्र होत जाणार आहे. फक्त कन्सेप्ट समजून घेत असताना नीट समजून घ्या. त्रिकोणाच्या कन्सेप्ट पहा, आपल्याला इथं पण आपल्याला वापरावे लागला. 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश, बाह्य कोन, 30 अंश कोनासमोरची बाजू, 60 अंश कोनासमोरची बाजू, 45 अंश कोनासमोरची बाजू, आणि आज तुम्ही एक नवीन शिकलात का, चौरसाचा कर्ण हा बाजू गुणिले वर्गमुळात 2 असतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी चौरस हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. झालेले टॉपिक पहा, येणारे टॉपिकही पहा आणि चांगला अभ्यास करा. त्यासोबत इतर विषयांचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट. बाय बाय.